राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। और मैंने कहा, पार्लियामेंट हाउस में कहा कि भैया मुझे बोलने दीजिए ना, एक बार तो बोलने दीजिए। ते त्यांच्या जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेपासून यत्किंचितही बाजूला गेलेले नाहीये। त्यांनी त्यांच्या सावरकरांच्या बद्दल काय भूमिका आहे ती परवा मालेगावला सांगितलेली। आमची वेगवेगळ्या लोकांच्या, आपण या राष्ट्रवादीला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे। आपण नेहमी सन्मान आदराचीच भावना ठेवली पाहिजे। काँग्रेसची भूमिका मांडावी। आपण आपल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो, हीच आपली सर्व धर्म समभाव, हीच आपली भूमिका आहे। त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला अंतर पडून द्यायचं नाही। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। दिल्लीतनं बातमी येते आहे, खरं म्हणजे ती बैठक काल परवा झालेली आहे की ज्या बैठकीमध्ये श्री राहुल गांधी यांच्या संदर्भातलं त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर देशभरातल्या सर्व विरोधी पक्षांना खरं तर वेगळ्या कारणासाठी बोलवलं होतं, पण तिथं चर्चा श्री राहुल गांधी यांच्या संदर्भातली झाली। आणि त्या बैठकीमध्ये श्री शरद पवार, श्री मल्लिकार्जुन खरगे आणि खुद्द राहुल गांधी स्वतःही उपस्थित होते। या बैठकीमध्ये आता जी माध्यमामध्ये येत असलेली माहिती आहे त्यानुसार श्री शरद पवार यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली। ती भूमिका राहुल गांधी यांच्या संदर्भातल्या त्यांच्या आगामी राजकीय प्रवासामधल्या काही गोष्टींचं, ज्याला कोर्स करेक्शन म्हणतो, असं ते कोर्स करेक्शन ठरू शकतं। श्री शरद पवार असं म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, खरं म्हणजे त्या विरोधी आहेत असं त्यांना म्हणायचं होतं। आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनादर करणारी कुठलीही गोष्ट तुम्ही बोलू नये असं त्यांनी श्री राहुल गांधी यांना त्या बैठकीमध्ये सांगितलं असं म्हणतात। या बैठकीला उपस्थित असलेले मल्लिकार्जुन खरगे की जे चांगलं मराठी समजतंही त्यांना आणि ते बोलतातही, कारण नांदेडला जी त्यांची सभा झाली होती त्या सभेमध्ये ते उत्तम मराठी बोलले। म्हणजे मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे, स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल मराठी मनुष्य काय विचार करतो याची पूर्ण जाण खरगे यांना आहे। त्यामुळे ज्यावेळेला श्री शरद पवार असं म्हणाले की स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांना असं म्हणणं योग्य नाही, ते काही माफीवीर नाही आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांचं हिंदुत्व या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, तर ते खरगे यांना बरोबर कळालं आणि ते असं म्हणाले की मी श्री शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। आता ते दोघं सहमत आहे म्हटल्यानंतर श्री राहुल गांधी यांनी पण असं म्हटलं की मी तुमच्या मताचा आदर करतो आणि इथून पुढे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलची जी माझी वक्तव्य आहे त्याबद्दलचा विचार करेन। अर्थात हे माध्यमात आत्ता आलेलं वार्तांकन आहे। माझ्या मते स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदू महासभा, त्यांचं हिंदुत्व याबद्दलचं सखोल विश्लेषण त्या बैठकीमध्ये झालेलं असावं आणि त्यानंतरच राहुल गांधी यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली असं आपण म्हणू शकतो। आता इथे अडचण काय आहे बघा, आणि मग आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचं बोलूया। अडचण अशी आहे की 2019ला ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सामील झाली त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही आहे, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे। प्रबोधनकार ठाकरे हे हिंदू धर्मातल्या सुधारणावरती, माझ्याकडे पूर्ण संचच आहे त्यांच्या पुस्तकांचा, आपल्या स्वतःच्या हिंदुत्वाबद्दल ते ज्या पद्धतीनं बोलत होते तशी भूमिका आता श्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे। आणि म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्यासारखं नाही, ते इन्क्लुसिव्ह हिंदुत्व आहे, ज्याच्यामध्ये या राष्ट्राला मानणारे सर्व घटक इन्क्लुडिंग अल्पसंख्याक पण येतात। पण मोठी अडचण काय आहे की ज्या वेळेला श्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्यावरती म्हणते की तुम्ही हिंदुत्व सोडलंय, त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सर्वात मोठी व्यक्तिमत्व आहे ते आहे ऑब्व्हियसली बाळासाहेब ठाकरे यांचं। बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये गर्व से कहो हम हिंदू है किंवा त्यांच्या अल्पसंख्याकाबद्दलची जी भूमिका आहे ती एक वेळेला असं तुम्ही म्हणू शकता की बाळासाहेब सुद्धा अनेक वेळेला, म्हणजे साबीर शेख यांचा नेहमी उल्लेख केला जातो की बाळासाहेबांना कुठलं अल्पसंख्याकांची भूमिका मान्य होती, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की बाळासाहेबांनी ज्या वेळेला मुंबईतल्या रस्त्यावरच्या नमाजा संदर्भातली एक भूमिका घेतली, ती भोंगे बंद करावेत असं म्हटलं,
त्यानंतर ज्या वेळेला मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच बाळासाहेबांनी या भोंग्याच्या प्रश्नाकडे, रस्त्यावरच्या नमाजाकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने बघितलं होतं. त्यांनी मुंबईतल्या, कारण मुंबईतली लोकसंख्या वाढते, अल्पसंख्याक समाजाची सुद्धा, हे कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर जो मशीद आहे त्या मशिदीचा FSI वाढवायला परवानगी दिली होती. सो आता बाळासाहेब ज्या वेळेला अशा भूमिका घेऊनच हिंदुत्व सांगत होते असं तुम्ही म्हणताय, त्याच वेळेला शिवसेनेची, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेला सोडणं अजिबात शक्य नाहीये. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते काही 2-3 पानाचं जे काही अग्रीमेंट झालेलं होतं त्या अग्रीमेंटमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये स्वतःच्या राजकीय भूमिकेबद्दल कॉम्प्रोमाइज आपण करणार नाही असं जरी शिवसेना म्हणत असली तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबरचं असलेलं, भारतीय जनता पार्टीला मान्य असलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं हार्डकोर हिंदुत्व, गर्व से कहो वगैरे, किंवा बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला ती जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे वगैरे, अशा ज्या भूमिका होत्या त्या एकीकडे सोडून दिल्या. पण दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल त्यांना अशी भूमिका घेणं शक्य नाहीये, कारण मुळात नाशिकमध्ये शिवसेना खूप मोठ्या प्रमाणात असते. नाशिक हे जन्मस्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. तर अशा वेळेला ज्या वेळेला राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये येतात, म्हणजे याची पहिली ठसठसीत ठिणगी केव्हा पडली, ज्या वेळेला भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रापर्यंत यात्रा येईपर्यंत राहुल गांधी यांनी अशी काही विशिष्ट अशी भूमिका घेतलेली नव्हती. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या राजकारणापेक्षा मला भारतीय लोकशाही वाचवण्यामध्ये अधिक रस आहे, आणि म्हणून हिंदुत्ववादी विचारसरणी की जी या देशाला खूप हानिकारक आहे वगैरे, ही त्यांची या हानिकारक असलेल्या विचारसरणीला विरोध म्हणून मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करतोय. आणि म्हणून श्री राहुल गांधी हे तिथं बोलले की जेव्हा नांदेडमध्ये त्यांची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचं हिंदुत्व आणि माफीवीर असा त्यांनी मुद्दा मांडला. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये खूप सारी चर्चा झाली. तेव्हाही असं म्हटलं गेलं होतं की पुढं जी शेगावला जी सभा झाली त्या सभेकडे राष्ट्रीय माध्यमांचं लक्ष यावं म्हणून राहुल गांधी हे असं बोलले. माझ्या मते तेव्हाही आपण हे म्हटलं होतं की तेव्हाही आपण हे म्हटलं होतं की ही अनावश्यक पद्धतीची कॉन्ट्रीवर्सी आहे. अशा पद्धतीच्या वादामध्ये पडायचं काही कारण नाहीये राहुल गांधी यांना, की जेव्हा त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पूर्णपणे महागाई, बेरोजगारी आणि तत्सम मुद्दे या मुद्द्यावरती फोकस आहे, त्यावेळेला तुम्ही ज्या मैदानामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करणं शक्य नाहीये, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्व आहे ते बहुसंख्याकवादी आहे, ते या देशातल्या नागरिकांनी स्वीकारलंय. भलेही कोणी असं म्हणू शकतं की भारतीय जनता पार्टीला जे काही 36-39% मतं मिळालेली आहेत त्यातल्या हिंदुत्ववादी विचारसरणीपेक्षा श्री नरेंद्र मोदी यांचं विकासाचं गुजरात मॉडेल, त्यांनी आणलेल्या वेगवेगळ्या योजना, मध्यमवर्गीयांचे अस्पायरेशन्स, त्यानंतर ज्या वेगवेगळ्या विकासभिमुख योजनेबरोबरच ज्या लाभांच्या योजना, या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळालेली मतं. पण ज्या वेळेला हार्डकोर हिंदुत्ववादी विचारधारेच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जातो त्या वेळेला आपल्या असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं मतदारांचा कौल जातो. आणि म्हणूनच ज्या वेळेला तुम्ही हिंदुत्व शिवायचे जे मुद्दे, जे मध्यमवर्गीयांना अडचणीचे वाटणारे महागाईसारखे मुद्दे, यांच्या ऐवजी ज्या वेळेला राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वरती भाष्य केलं तेव्हापासूनच शिवसेनेची राजकीय अडचण व्हायला सुरुवात झाली. आता पुन्हा 3 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचा सगळा घटनाक्रम घडला, राहुल गांधींना प्रश्न विचारले होते त्यांच्या सदस्यत्वासंदर्भात, अनावश्यकपणे त्यांनी ही टिप्पणी केली असं शिवसेनेला वाटतंय की मी गांधी आहे, मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही. आणि त्यावेळेला नंतर मात्र मालेगावमध्ये, की ज्या भुगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सर्व अधिष्ठान आहे, किंवा नाशिकमध्ये तुमची सभा होती आणि तिथे उद्धव ठाकरे भूमिका घेत नाही असं तर होणे नव्हतं. आणि म्हणून मग तिथे उद्धव ठाकरे यांनी सरळ भूमिका घेतली. त्याच्याही आधी संजय राऊत बोलत होते की आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातली काँग्रेसची भूमिका मान्य नाही आहे. आणि म्हणून या बैठकीनंतर कुठेतरी महाविकास आघाडी तुटते की काय अशी चर्चा सुरू झालेली असताना श्री शरद पवार यांनी ही मध्यस्थी केली. आणि ही मध्यस्थी ही सगळ्यांसाठी विन-विन आहे. असं नाहीये की राहुल गांधी यांनी असं स्पष्टपणे म्हटलं या बैठकीमध्ये की मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलची माझी जी भूमिका आहे त्याच्यामध्ये कोर्स करेक्शन करेन आणि इथून पुढे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टीका करणार नाही. उलट ते असं म्हणाल्याचं म्हणतायत की मला तुमच्या भूमिकेचा आदर आहे. भूमिकेचा आदर असणं, कारण विरोधकांच्या मताचा सुद्धा आदर करून राजकारण करता येतं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे का? आणि इथून पुढे ते जाहीरपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काही बोलणार नाहीत का?
एवढ्या परिप्रेक्षामध्ये जरी आपण विचार केला तर ही श्री शरद पवार यांची मध्यस्थी श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोयीची आहे, ती काँग्रेस पक्षासाठी सोयीची आहे आणि ऑब्व्हियसली श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा सोयीची आहे. कारण बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे ती श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनुकूल आहे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. आणि म्हणून ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातला कुठलाही मुद्दा येतो त्यावेळेला आपण सगळेजण आठवून बघा, आजपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल वैयक्तिक त्यांच्या संदर्भातली त्यांच्या पक्षातल्या काही आमदारांची जी वेगळी भूमिका घेऊन येतात त्यांची भूमिका सोडली तर श्री शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल थेट टीका टिप्पणी केल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही. उलट पक्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या यांचा सन्मान करण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जे केलेलं भाषण आहे ते समाज माध्यमामध्ये सातत्यानं येत असतं. आता यामुळेच मी मधल्या वेळेमध्ये सांगितलं की शरद पवार यांची ही मध्यस्थी राहुल गांधी यांना पटली आहे का, आणि ही महाविकास आघाडीची एका अर्थाने सर्वच राजकीय पक्षाची सोय करणारी बाब. आता आपण जरा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बोलू. एस.एन. जोशी जे समाजवादी विचारधारा ज्यांनी आयुष्यभर वाहिली, जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते, जे भूमिगत होते, ज्यांनी स्वतः स्वातंत्र्य लढ्याचा ज्यावेळेला ते भूमिगत होते त्यावेळेला एक मुस्लिम नाव धारण करून कराचीपासून ते दिल्लीपर्यंत पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्या एस.एन. जोशींनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा ते असं म्हणत की मला स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असू द्या, लोकमान्य टिळक असू द्या किंवा महात्मा गांधी असू द्या, यांच्या भूमिका स्वातंत्र्यातल्या मला मान्य आहे. त्यांची पुढची जी मांडणी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती मला मान्य नाही आहे. म्हणजे त्यांनी अल्पसंख्याकांच्या बद्दल घेतलेली भूमिका, मातृभूमी पितृभूमीबद्दलची घेतलेली भूमिका ही मला मान्य नाही आहे. पण स्वातंत्र्य लढ्यातलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मला पूर्णपणे मान्य आहे. महाराष्ट्रातले जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात अशी कुठलीही मंडळी जर आपण बघितली तर ती सुद्धा थेटपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल काही आक्षेप घेत आहेत असं दिसत नाही. कारण हे एवढं सोपं नाही. मी अंदमान निकोबारला गेलो आहे, तिथं मी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरती डॉक्युमेंटरी केलेली आहे. एस.एन. जोशींच्या सारखीच आपली वैयक्तिक बऱ्याच जणांची भूमिका असू शकते, माझी तशीच आहे. पण इतकं सोपं नाही आहे. अंदमान निकोबार सारख्या त्या काळ्या कोठडीमध्ये तुम्ही असता 14 वर्ष तुम्ही ती कोलू फिरवण्याची किंवा त्याच्यावरही वादप्रतिवाद होऊ शकतात. पण 14 वर्ष मातृभूमीसाठी अंदमानसारख्या ठिकाणी की जिथे तुम्हाला कोणाचाही संपर्क होत नाही, तुम्ही पूर्णपणे कुटुंबाची वाताहत होते हे बघत असता, आणि तरीसुद्धा एक व्यक्ती या देशासाठी इतका मोठा त्याग करतो. तर जे एस.एन. जोशी म्हणाले, जे श्री शरद पवार म्हणतायत ते ऑब्व्हियसली खरं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांचा माफीनामा वगैरे हा खूप चर्चेचा आणि अनेक जणांना अनेक अर्थाने वाद प्रतिवाद घालण्याचा मुद्दा आहे. पण त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते डिनाय करता येत नाही, आणि म्हणूनच बहुधा श्री शरद पवार यांनी ही भूमिका मांडली. दुसरी जी भूमिका मांडलेली आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो 1925 साली स्थापन झाला आणि आता शतक महोत्सव सुरू होईल, त्यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत त्यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक मुद्द्यावरती मतभेद होते. हिंदुत्व हा जरी दोघांना बांधणारा समान धागा असला तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व, त्यांची वैज्ञानिक दृष्टी, त्यांची गायीबद्दलची असलेली भूमिका, याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये मूलभूत मतभेद होते. आणि हे वास्तव आहे, ते अनेक इतिहासकारांनी नोंदलेलं आहे. आपल्याही महाराष्ट्रातल्या अनेक इतिहासकारांना ते माहिती आहे. श्री शरद पवार यांनी हीच नेमकी भूमिका मांडली की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन परस्पर वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात काही धागे समान दिसत असले तरी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांच्या मध्ये मूलभूत मतभेद आहेत, तेव्हाही होते. आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक भूमिका ह्या हिंदुत्ववादी मंडळींना मान्य होणं शक्य नाही. सो हीच भूमिका श्री शरद पवार यांनी मांडली आणि ती खरगे यांना मान्य झाली. राहुल गांधी यांनीही तुमच्या भूमिकेचा आदर करतो अशा पद्धतीची बातमी आज वेगवेगळ्या माध्यमामध्ये येते. आणि म्हणून मी म्हटलं की यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी लढाई असेल तर त्यातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या
काही छोट्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानासंदर्भातल्या मोठ्या गोष्टी याबद्दलची तडजोड त्यांना काढावी लागेल. त्या काढण्यासाठी श्री शरद पवार यांनी घेतलेला पुढाकार हा महत्त्वाचा आहे आणि यातनं स्पष्ट संकेत मिळत आहे की तीनही राजकीय पक्ष हे अगदी बाजार समितीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, जी मूळची शिवसेना जी आत्ता त्यांना मिळाली, यांच्या विरोधामध्ये सामना रंगणार आहे आणि त्याच्यामध्ये श्री शरद पवार यांची भूमिका वेळोवेळी महत्त्वाची ठरणार आहे. सो थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की अनेक जणांना अनेक प्रश्नांची उत्तरं याही व्हिडिओतून मिळालेली नाही आहेत, पण एक प्राथमिक माहिती आली होती. आपला प्रयत्न हाच असतो की यामागचं राजकारण, जी एखादी महत्त्वाची घटना महाराष्ट्रात घडते ती काय सांगते, ती तशी का असते, त्याचे पुढचे जे परिणाम असतात राजकीय ते काय होऊ शकतात, हे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना समजावून सांगावं, आपणही समजून घ्यावं. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतो आहे असं दिसतंय. तुमच्या काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. माझे आणि एबीपी माझा जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते सगळे फॉलो करायला लागा. आम्ही सगळीकडे आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.